ब्रह्मापुरी के पास बोरगांव रोड पर रामदेव बाबा सॉल्वेंट्स आरबीएस इथेनॉल कंपनी में हुए जबरदस्त धमाके और आग से इलाके के कई गांवों में दहशत का माहौल बन गया है। स्थानीय लोगों के मुताबिक शनिवार शाम को हुए धमाके की आवाज और झटका 2 से 3 किलोमीटर दूर तक महसूस किया गया। धमाके के बाद कंपनी में भीषण आग लग गई और दूर से धुएं का गुबार दिखाई दे रहा था। अचानक हुई इस घटना से बोरगांव, उदयपुर, जिलबोड़ी, फुलीनगर, पेठवाड़, धूमनखेड़ा, शिवाजी चौक और ब्रह्मापुरी शहर के अलग अलग हिस्सों के लोगों को झटका लगा। कई लोगों ने घरों के हिलने और कुछ घरों में शीशे टूटने की घटनाएं भी सामने आई है। स्थानीय लोगों का कहना है इस धमाके से इलाके के गांव की सुरक्षा को गंभीर खतरा पैदा हो गया है। लगातार हो रहे हादसों और बढ़ते प्रदूषण की शिकायतों से लोग पहले से ही परेशान हैं। अब इस बड़े धमाके के बाद लोगों का गुस्सा और बढ़ गया है और कई गाँवों में आरबीएस इथेनॉल कंपनी के खिलाफ जोरदार विरोध प्रदर्शन शुरू हो गए हैं। जो तुमच्या गावालगत असलेल्या इथेनॉल फॅक्टरीमध्ये आग लागली त्यावर तुमचं काय प्रतिक्रिया आहे? प्रतिक्रिया हा आहे की जेव्हा ही एनओसी देण्यात आली तेव्हापासूनच सगळ्या गावकरी लोकांचा विरोध होता, पण यांना इथेनॉलचा बिलकुल पूर्णपणे अभ्यास नाही। इथेनॉलला जवळपास जिथं प्लांट बनते त्याच्या 2 किलोमीटरच्या आसपास तुम्ही अभ्यास करा। बिहारमध्ये पहिला प्लांट सुरू झाला, पहिल्या प्लांटमध्ये 6 महिन्यामध्ये त्याचा दुष्परिणाम दिसून आला। डोळ्यांमध्ये ज्वलनशील पदार्थ ज्वलन आग झालेली आहे, लाल लाल डोळे होतात, हवेमध्ये तुमचा एवढा दुष्परिणाम होत आहे पिण्याच्या पाण्यामध्ये, कारण हा जो इथेनॉलचा जो बाहेर वेस्टेज पाणी निघत आहे तो आपल्याला फिल्टर होऊनच पाणी नळाच्या द्वारे आपल्या घरी येत आहे, पण तो पिण्यायोग्य पाणी एवढा फिल्टर होतो का हा विचार न करता, गावकऱ्यांचा विचार न करता तिथं बांधकाम झाला। आमचं एवढंच म्हणणं आहे की बा आज जो स्फोट झाला हा एकदम छोटासा होता आणि टेस्टिंग पुरता होता। पुन्हा मोठी कंपनी चांगली सुरू होईल, जास्त दिवस होतील, तो स्फोट जास्त होऊ शकते आणि त्याला लागूनच एलपीजी गॅस सिलेंडरचे शोरूम आहेत। आज तो स्फोट छोटासा होता त्यामुळे जीवितहानी झाली नाही झाली ते आपलं प्रशासन ठरवेल, पण उद्या जाऊन जर मोठा स्फोट झाला तर ते एलपीजी गॅस त्याचाही स्फोट होऊ शकते आणि याचा दुष्परिणाम पुन्हा जास्त मोठा होईल। तर मोठा होण्याच्या अगोदरच आपल्याला याच्यावर काहीतरी मार्ग काढावा लागेल, एवढंच आपण बोलू शकतो। आज सरपंच साहेबांनी 24 तारखेला ग्रामसभा म्हटली, तर पुन्हा हा मुद्दा ग्रामसभेमध्ये पण हाच मुद्दा उचलणारच आहेत, कारण याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही। याच्याशिवाय जर दुसरा पर्याय असता तर ती कंपनी आज उभी झाली नसती आणि उभी झाली असती तरी तो हा एवढा स्फोट झाला नसता। पण कंपनी आहे, चुका होतात, माणसाकडून चुका होतात, तर त्या लोकांकडून चुका होणारच आहेत। आज छोटी चूक झाली, उद्या मोठी चूक होऊ शकते। सेफ्टीचं